नागपुरातील कामठी परिसरात घडलेल्या एका खळबळजनक खून प्रकरणाचा अवघ्या 24 तासात उलगडा करण्यात नागपूर गुन्हे शाखेला यश आले आहे। पत्नीवर संशय घेत धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे। या जलद कारवाईमुळे नागपूर पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे। कामठी तालुक्यातील गादा परिसरात 2 जुलै रोजी घडलेल्या या थरारक घटनेत भाग्यश्री कोटरुंगे यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती। प्राथमिक तपासात पती राजेंद्र कोटरुंगे हा पत्नीवर संशय घेत असल्याची माहिती समोर आली होती। कौटुंबिक वाद आणि सततच्या संशयातून हा खून झाल्याचा आरोप आहे। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, मात्र नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 6 ने तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढलाय। बंडरा रेल्वे पोलिसांच्या समन्वयातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपीकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून पुढील तपास नवीन कामठी पोलीस करीत आहेत। यातील मारेकरी तपासादरम्यान निष्पन्न झाला। मारेकरी पतीच होता राजेंद्र नथुजी कोटरुंगे, वय अंदाजे 35 वर्ष, राहणार नांदगाव एसंबा कनान नागपूर येथील आरोपी होता। त्यानंतर युनिट 6 क्रमांक 6 ने गोपनीय माहिती काढून हा आरोपी रेल्वेने त्याच्या बहिणीकडे जिल्हा भुसावळ येथे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने युनिट क्रमांक 6 तसेच नागपूर ते पुढील रेल्वे स्टेशनवर येणारे GRP पोलीस यांच्या मदतीने यातील नमूद आरोपीस GRP बडनेरे यांच्या संपर्कात राहून त्यास ताब्यात घेऊन पुढील तपासाकरता नवीन कामठी पोलीस ठाण्यात यांना सुपूर्द करण्यात आले। यातील आरोपी हा मयत पत्नी यांच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता। त्या कारणाने तिच्या चाकूने अंगावर सपास वार करून जागेवर जीवानीशी ठार केले। पत्नीच्या खुनानंतर फरार झालेल्या आरोपीला अवघ्या 24 तासात अटक करून नागपूर गुन्हे शाखेने तपासातील तत्परतेचे उदाहरण घालून दिले आहे। या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।